जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र। पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत सध्या प्रोसेस चालू आहे ती म्हणजे समायोजनाची आणि ती समायोजन प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली आहे। नागपूर खंडपीठाच्या या याचिकेमुळे आणि ती समायोजन प्रक्रिया जवळपास जून महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे। त्या धर्तीवरती शिक्षक भरतीवरती काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने। आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि ज्यांनी जर TAID दिली असेल तर तुम्हाला टीचर्स हेल्पलाईनच्या माध्यमातून DED झाला असेल तर आम्ही तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शन करणार आहोत। प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि जर तुम्हाला ह्या पिटिशनची कॉपी असेल ज्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवतोय आणि वेगवेगळे शासन निर्णय येतात जे तुमच्यासाठी रिलेटेड असतात ते सुद्धा न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये ॲपमध्ये पाहायला मिळणार। पाहताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, पटापट ॲप डाउनलोड करा। मित्रांनो, सध्या समायोजनची प्रक्रिया आहे चालू आहे आणि त्याच्यानुसार शिक्षक भरतीमध्ये सेल्फ सर्टिफिकेशन म्हणूया किंवा रजिस्ट्रेशनसाठी पासवर्ड लॉग इनसाठी आस्थापनांकडून माहिती मागवण्यात आलेली आहे आणि लवकरच ती माहिती मागून घेतली जाईल आणि नंतर पोर्टलवरती जाहिराती अपलोड होतील आणि त्यानंतर प्राधान्यक्रम उमेदवारांना सुरू होणार आहे। बरं, आता जाहिराती अपलोड करायच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं समायोजन करून घेणं आणि त्याच्यानंतर रोस्टर क्लिअर असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण त्याशिवाय पोर्टलवरती जाहिराती अपलोड करता येणार नाही आहेत। आणि याच अशाच कंडिशनमध्ये सध्या 15/2024च्या शासन निर्णयानुसार जे अतिरिक्त शिक्षक होत होते त्याचं समायोजन चालू आहे। बऱ्यापैकी समायोजन बऱ्याच जिल्ह्यामध्ये आस्थापनांमध्ये एक लास्ट फेजमध्ये होतं, परंतु त्याला आता खंडपीठाच्या निर्णयामुळे स्थगिती देण्यात आलेली आहे। मग त्याचा शिक्षक भरतीवरती काय परिणाम आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं नाही। मित्रांनो, हे लक्षात घ्या, शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात आतापर्यंत कोणतीही कोर्ट केस असेल त्याचा इफेक्ट होऊ दिला नाही आहे। पोर्टल भरती ही चालूच राहते, कारण पोर्टल भरती सुरू व्हायला आणि परीक्षा दिल्यावर नोकरी मिळण्यामध्ये जवळपास एक ते 2 वर्षाचं अंतर असतं आणि त्याच्यामुळे अशा कुठल्याही कोर्ट केसचा या शिक्षक भरतीवरती परिणाम होत नाही। अन्यथा याच्यावरती निर्णय काढला जातो, मार्ग काढला जातो किंवा तडजोड केली जाते। आता कोर्ट केस 2022च्या शिक्षक भरतीमध्ये बऱ्याच कोर्ट केस झालेल्या आहेत आणि त्याचा जर रिझल्ट आला तर त्याचं इम्प्लिमेंटसुद्धा केलं जातं। जसं सुप्रीम कोर्टचा 55/60चा निर्णय आहे त्याचंसुद्धा इम्प्लिमेंट 2022च्या शिक्षक भरतीमध्ये होणार आहेच, ते केलं जातं। परंतु त्यामुळे 2025ची शिक्षक भरती थांबणार आहे का? मित्रांनो, तो टॅब सुरू होऊ नये, जाहिराती येऊ नये याच्यासाठी बरेच लोक काम करत आहेत आणि 2022च्या शिक्षक भरतीचा दुसरा राऊंड लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे। परंतु त्याला कुठल्याही अशा मागण्यांना दुजोरा न देता शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांना वेळेवरती शिक्षक मिळावे याच्यासाठी शिक्षक भरती वेगानं करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता हा खंडपीठाचा आलेला निर्णय। मित्रांनो, याच्यामुळे तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरती डिसेंबर महिन्यामध्ये होईल, याच्यामुळे शिक्षक भरतीच्या जाहिराती यायला वेळ लागेल। परंतु याच्या संदर्भात शालेय शिक्षण विभागाशी शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे पदाधिकारी आहेत त्यांनी जेव्हा संपर्क केलेला आहे तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षक भरतीचे जे काही पदं आहेत, जेवढी रिक्त आहेत तेवढी सर्व पदं पोर्टलवरती द्यायला सांगितलेली आहेत आणि पोर्टलवरती दिल्यानंतरनं तो त्याच्यातली किती % पदं शिक्षक भरतीसाठी ऑन करायची म्हणजे ते त्याच्यासाठी द्यायची, त्या पदांवरती जागा भरायच्या, हे सर्व मात्र पोर्टलच्या विचाराधीन असणार आहे। त्याच्यामध्ये आस्थापना काही करू शकत नाही। मग आता त्या धर्तीवरती ज्यांचं समायोजन झालेलं नाही, जे अतिरिक्त आहेत ते समायोजनाची वाट पाहत आहेत, त्यांचं काय होणार आहे मित्रांनो? त्यांचं समायोजन होईल। एकदा का स्टे उठलेला आहे त्याच्यानंतर त्यांचं समायोजन होईल, परंतु त्याच्यामुळे शिक्षक भरतीवरती कोणता परिणाम होणार नाही आहे। नुकत्याच घेतलेल्या माहितीनुसार जी 80% पदभरतीस मान्यता आहे त्यामधली आता 70% पदं भरली जाणार आहे जर हा स्टे आहे उठला नाही आणि जर अतिरिक्त खूप प्रमाण असेल तर। जर प्रमाण लमसम असेल तर मात्र ते त्याच्यातून सामावून घेतील, कारण शिक्षण विभागाकडे बरीच पदं असतात ती तेवढीशी दाखवली जात नाहीत। फक्त ज्या खाजगी संस्था आहेत अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित त्यांना मात्र थोडासा याचा फटका बसतो, कारण तिथं एवढी पदं त्यांना रिक्त दाखवता येत नाही, त्यांना सर्व पदं भरता येतात। परंतु JED-मध्ये हे कॉमन चालतं की तिथं ऑलरेडी 70% पदंच भरली जातात आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की सध्या जी याचिकेचा निर्णय आलेला आहे त्याच्यामुळे
याच्यावरती परिणाम होईल का, हे जेव्हा आपण याच्या संदर्भात चौकशी केली शिक्षण विभागाशी, तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की कोणताही परिणाम होणार नाही, परंतु जे अतिरिक्त आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यातली त्या आस्थापनेची ज्या क्लासवरचे ते शिक्षक अतिरिक्त आहेत, म्हणजे जे एकटेवरचे अतिरिक्त आहेत, त्यांच्यातली काही पदं राखीव ठेवली जाणार आहेत, म्हणजे ती पोर्टलवरती दिली जाणारच नाही आहेत आणि राहिलेली पदं पोर्टलवरती दिली जातील. परंतु शिक्षक भरती TIT 2025ची सध्या प्रोसेस चालू आहे. परिषदेकडे सर्व कारभार गेलेला आहे. खूप महत्त्वाची VIP मीटिंगसुद्धा झालेली आहे, ते सुद्धा तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून पाहिलेली आहे. आणि आता त्या मीटिंगच्या अंतर्गत जो काही डाटा फेचिंगचं काम चालू आहे ते लवकरच होईल. सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आस्थापनांकडून सध्या पासवर्ड लॉग इनसाठी इन्फॉर्मेशन घेतलेली आहे आणि ते रजिस्टर करतील. रजिस्टर केल्यानंतरनं त्यांची जी काही बिंदू नामावली आहे, रोस्टर तपासणी त्यांनी जी केलेली आहे ते एकदा चेक केलं जाईल. जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाठवलं जाईल आणि ते सायमल्टेनियसली करत असताना पोर्टलवरती जाहिरातीसुद्धा अपलोड केल्या जातील आणि आपल्याला मात्र एक ठराविक सर्टन पिरियडनंतर त्या दिसतील उशिरा, परंतु सध्या त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि अशा कोणत्याही याचिकेचा शिक्षक भरतीच्या सध्याच्या प्रक्रियेवरती परिणाम होणार नाही. RT जो ॲक्ट आहे 2009चा, त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक आणि जी शिक्षक भरती आहे ती SNPIमुळे होते मित्रांनो. त्यामुळे अशा कोणत्याही केसेसचा शिक्षक भरतीच्या प्रोसेसवरती परिणाम होणार नाही. आणि हा सुखद धक्का आहे तो तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण जसं ती याचिकेच्या संदर्भातले जसं तुमच्या सर्वांकडे जी ती पिटिशन आलेली आहे, त्याच्या संदर्भातलं जे जजमेंट आलेलं, पिटिशनच बोलते सॉरी, जजमेंट आलेलं आहे, त्यानंतर बऱ्याच उमेदवारांच्या झोपा उडाल्या होत्या. मित्रांनो, काळजी करू नका. शिक्षण विभागाला विद्यार्थ्यांना शिक्षक वेळेवरती द्यायचे आणि शिक्षक भरती शिक्षकांना नोकरी नाही म्हणून होत नाही ना, हा गैरसमज काढून टाका. विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षक मिळायला हवेत, वेळेत मिळायला हवेत, याच्यासाठी होते आणि त्याच्यासाठी काम चालू आहे. हा कासवाच्या गतीने चालू आहे, त्याच्यासाठी आपल्याला तेवढा तगडा प्रयत्न करायला हवा. जर या कासवाला जर आपल्याला सशासारखं धावायला लावायचं असेल तर नक्कीच आपल्याला प्रयत्न करायला हवा. संघटनांनी एकत्र येऊन याच्या संदर्भात आवाज उठवायला हवा, कारण एकीचं बळ त्यालाच फळ. आणि हो, मागितल्याशिवाय काही मिळत नाही, त्याच्यामुळे मागावंच लागेल, तेव्हा याला गती येईल. परंतु या याचिकेमुळे शिक्षक भरतीच्या या प्रोसेसवरती कोणताही परिणाम होणार नाही आहे. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो आपलं WhatsApp टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि स्टे कनेक्टेड शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी. धन्यवाद.